वृत्ती, परोपकारी वृत्ती, दयेला आणि विश्वासाला पात्र ठरलेल्या या व्यक्तिमत्वाचा असा दुर्दैवी अंत या सगळ्या खंडणीच्या माध्यमातून झाला आणि मग सारा समाज पेटून उठला तो त्यांना न्याय देण्यासाठी. हा न्याय त्यांना मिळवून देणं हे केवळ संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचंच काम आहे का, कर्तव्य आहे का? तर नाही. यासोबत मस्साजोग ग्रामस्थ देखील पुढे आले. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातली व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित राहून का होईना पण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढे आली. शेवटी जनरेट्यानं जन आक्रोश उभारला, मोर्चे काढले, आंदोलन केली, सरकारला जाब विचारला आणि मग सरकारनं या प्रकरणामध्ये दखल घेऊन संपूर्ण आरोपींना अटक करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली. 1, 2, 3 करत असे 7 आरोपी या प्रकरणात मुख्य आरोपी बनले, अटक झाले. पण 8वा जो मुख्य आरोपी आहे कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे आणि त्याचा शोध घेण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे असं सांगितलं जातं. कारण संतोष देशमुख यांच्या हत्येला जितके दिवस होत आहेत तितकेच दिवस या कृष्णा आंधळेच्या फरार असण्याला देखील होत आहेत. त्यामुळे त्याला शोधून काढणं, ती कसर भरून काढणं यासाठी आता CID असेल, SIT असेल पूर्ण ताकदपणाला लावते. पण एकीकडे संतोष देशमुख यांचं जाणं आजही महाराष्ट्राला हळहळून टाकतंय. कारण 89 दिवसापूर्वी झालेली हत्या आणि 84व्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या कशी केली याचे व्हायरल झालेले व्हिडिओ आणि फोटो पाहून पुन्हा एकदा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राला अश्रू अनावर झाले. धनंजय देशमुख यांचं कुटुंब तर पूर्णपणे कोसळून गेलं. आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू कसा झाला, त्याला कसं हालहाल करून मारलं हे आई त्याच मुलाला कसं पाहू शकेल? तिच्या डोळ्यातले अश्रू कसे थांबतील? आणखी लहानपणी त्याचं रडणं वेगळं आणि आता तो गेल्यानंतर आईचं रडणं वेगळं. ज्या मुलांनी, ज्या लेकरांनी, वैभवी आणि विराज यांनी आपलं पितृतुल्य व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनातनं हरपल्यानंतर त्यांच्या जीवाला काय वाटलं असेल हे समजून घेण्यासाठी ना त्या लेकरांनी इतकंच व्हावं लागेल. कारण आज त्या घरात सगळे वावरत आहेत, सगळी माणसं आहेत, तेच गाव आहे, तेच गावकरी आहेत. पण तो बाप नाही, ते वडील नाहीत, ते पिता नाहीत, जे आपल्या घरी आल्यानंतर आपल्या खिशातून एखादं चॉकलेट त्यांच्या हातात देतील, त्यांना खायला फळफळावळ आणतील, त्यांना जवळ करतील, आपुलकीनं त्यांचे गालगुच्छे घेतील. असा बाप आज हे दोघेही हरवून बसले. बाप आणि त्यानंतरची खरी भूमिका ती म्हणजे भावाची. तो त्याचा भाऊच पण त्याचा बापच. कारण की मोठ्या भावाची झालेली अशी निर्घृण हत्या पाहताना धनंजय देशमुखांना काय वाटलं असेल, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे अशी परिस्थिती झाली. याच धनंजय देशमुखांना जेव्हा हे फोटो त्यांच्या समोर आले तेव्हा त्यातला एक फोटो पाहून त्यांनी तात्काळ सगळे फोटोग्राफ्स बाजूला केले. कारण त्यानंतर त्यांच्या भावाला अशा अवस्थेत पाहण्याची त्यांची हिम्मत झालीच नाही. खरं तर त्यांना बघणं, त्यांच्या त्या भावाच्या डोळ्यातल्या अश्रूंना पाहण्यासाठी प्रत्यक्षात आज मोठा भाऊ हजर नाही. कारण आतापर्यंत या भावानं कितीतरी वेळा त्याच्या समोर रडलं असेल, हट्ट केला असेल,
आणि तो हट्ट पुरवण्यासाठी मोठ्या भाऊ या नात्यानं संतोष देशमुखांनी त्यांना कितीतरी वेळा त्यांचा हट्ट पुरवला देखील असेल. पण आज तोच भाऊ ज्या मोठ्या भावाच्या खांद्यावर मान टेकून आपण रडायचं असतं, आपलं दुखलं खुपलं त्याला सांगायचं असतं, आज त्याच भावाला आपला खांदा द्यावा लागला. इतकी वाईट अवस्था आज धनंजय देशमुखांवर आली. आणि हे सगळे व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर कोणत्या भावाला त्याला कसं मारलंय हे पाहावंसं वाटेल? हे शक्यच नाही. काही दिवसांपूर्वी म्हणजे 6-7 दिवसांपूर्वी हिंगोलीमधील वसमत या गावी सार्वजनिक शिवमहोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि त्यानिमित्त मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना मरणोत्तर राजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. मरणोत्तर. ज्या माणसानं जिवंतपणी आपल्या गावाला 17-18 पुरस्कार मिळवून दिले, आज त्याच गावाच्या सरपंचाला त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मरणोत्तर राजा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. म्हणजे या व्यक्तीची उंची किती होती हे यातून दिसून आलं. संतोष देशमुखांचा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यांना निमंत्रित करण्यात आलं. कारण ज्यांना पुरस्कार देण्यात आला आहे ती व्यक्तीच त्या ठिकाणी नाहीये. पण त्या व्यक्तीला पुरस्कार देऊन सन्मानित करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यांनी केलेल्या आदर्शाची, त्यांनी केलेल्या कामांची पोचपावती ही त्यांना मिळायला हवी. मग भले मृत्यूनंतर का होईना आणि तो पुरस्कार स्वीकारायला आपण सगळ्यांनी यावं अशी मागणी या वसमतकरांनी केली आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन हा पुरस्कार स्वीकारण्याचं ठरवलं. हा पुरस्कार देताना ज्यांच्या शुभ हस्ते देण्यात आला ते होते राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वाबळेंचं कीर्तन म्हणजे त्यांनी कीर्तन करावं आणि तुम्ही आम्ही ऐकावं. त्यांनी त्यांच्या मुखातून प्रासादिक वाणी बाहेर काढावी आणि तुम्ही आम्ही तल्लीन होऊन जावं. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, तुकाराम गाथेतल्या ओव्या, नामदेव गाथेतल्या ओव्या त्यांनी गाव्यात आणि आपण प्रत्यक्ष याची देही याची डोळा साक्षात विठ्ठलाचा भास व्हावा अशी त्यांची प्रासादिक वाणी. आज त्याच वाणीनं संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आणि ही श्रद्धांजली ऐकताना सगळे वसमतकर ओक्साबोक्षी रडले. स्वतः दस्तूर खुद्द राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांना देखील अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी जी श्रद्धांजली वाहिली ना, ज्या ओव्या त्यांच्या मुखातून बाहेर पाडल्या, त्या ऐकता क्षणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख गपकन खाली बसले आणि ओक्साबोक्षी रडू लागले. वैभवी विराज त्यांच्या जवळ गेली, त्यांना सावरतीये. पण करणार काय? ज्या भावाच्या कामाचा आवाका इतका होता, ज्याला आदर्श मानून अख्खं गाव त्याला तीनदा निवडून देतं, आज त्याच भावाचा मरणोत्तर पुरस्कार मला स्वीकारावा लागतोय हे माझं. आणि अशा परिस्थितीत मग हरिभक्त परायण राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळेंनी आपल्या मुखातून अशी प्रासादिक ओवी गायला सुरुवात केली. सगळं वसमत ओलं झालं, अश्रूंनी भिजलं. त्यांनी जी श्रद्धांजली दिलेला मी तुम्हाला ऐकवतो. म्हणजे मला सुद्धा बोलताना वेदना होत आहेत, मला सुद्धा अश्रू आवरत नाहीत. पण ही श्रद्धांजली संतोष देशमुखांच्या बंधूंनी ऐकल्यानंतर त्यांची जी परिस्थिती झाली ना, तीच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची झाली. टॉप न्यूज मराठीच्या वतीनं तर मी त्यांना श्रद्धांजली वाहतोच, पण
संतोष देशमुखांना विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज वाबळेंची श्रद्धांजली वाहिली आहे ना, ती ऐकून तुम्ही 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 सुद्धा तुमचे अश्रू गाळल्याशिवाय राहणार नाही. हुरहुर वाट बाळा तुझ आकस्मिक जाण, हुरहुर वाट बाळा तुझ आकस्मिक जाण, तुझ्या चांगुलपणाचं सर्वांना येईल ध्यान. बाळा रे सर्वांना येईल ध्यान, सर्वांना येईल ध्यान. तुझ्या राहिल्या स्वप्नांना हा धनंजय लावील रे जीव, तुझ्या राहिल्या स्वप्नांना हा धनंजय लावील रे जीव, तुझ्या राहिल्या स्वप्नांना शहीदा सारा महाराष्ट्र लावील रे जीव. रहा निवांत विठ्ठल चरणी, रहा निवांत विठ्ठल चरणी, श्रद्धांजली हा मान. श्रद्धांजली देता थरथरे रे काया, श्रद्धांजली देता थरथरे रे काया. राहू दे रे विठ्ठल चरणी बाळ माझा देवराया, राहू दे रे विठ्ठल चरणी बाळ माझा देवराया. आणि ही श्रद्धांजली वाहताना धनंजय देशमुख गपकन खाली बसले आणि त्यांनी फोटो पाहिल्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया दिली होती. जेव्हा संतोष देशमुखांचा फोटो, क्रूर हत्या केलेला फोटो, त्या नराधम राक्षसांनी संतोष देशमुखांना कसं हाल हाल करून मारलं, तो पाहिलेला फोटो पाहता क्षणी दूर केला आणि अंतरंगात जाग्या झाल्या त्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी. मी संतोष अण्णांसोबत कसा खेळायचो, मी संतोष अण्णांसोबत कसा बागडायचो, मी संतोष अण्णांसोबत कसा हट्ट करायचो, या सगळ्या गोष्टी धनंजय देशमुखांना काही क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर तरळल्या आणि सारा महाराष्ट्र ते फोटो बघून हळहळला. परवा मी लाईव्ह थांबवलं होतं कारण की मी माझे अश्रू थांबवू शकलो नसतो, पण आज मी नाही थांबवू शकत. आणि या अशा व्यक्तिमत्वाला जेव्हा राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे प्रासादिक वाणीतून जेव्हा आपल्या मुखातून ही श्रद्धांजली वाहतात ना, तेव्हा आठवतो की संतोष देशमुखांना हाल हाल करणाऱ्या प्रत्येकाला, संतोष देशमुखांना हाल हाल करून मारणाऱ्या प्रत्येकाला फासावर लटकवल्याशिवाय हे अश्रू थांबणार नाहीत. काही क्षण हे अश्रू आम्ही थांबू, काही क्षण आम्ही आमचा आवंडा गिळू, पण यांना फासावर लटकवलेलं पाहिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आता संतोष देशमुखांना हाल हाल करून मारणाऱ्यांना फासावर बघणं हाच आमचा न्याय आहे आणि हाच आमचा प्रण आहे. संतोष देशमुखांच्या अंगावरचे व्रण आम्हाला कायम ही वेदना देत राहतील की हा तुमचा प्रण आहे आणि तो प्रण सोडू नका. हा प्रण कायम धरा, वाटेल ते होऊ देत, पण यातल्या प्रत्येक राक्षसाला फासावर लटकवल्याशिवाय आता माग हटू नका. आणि यांना फासावर लटकवण्यासाठी आता ज्यांनी कंबर कसली आहे ना, त्या प्रत्येकानं लढा, प्रत्येकानं लढा. या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीनं जो काही तपास केला, जे काही आरोपी पकडले, त्यांच्यावर मकोका लावला, मुख्य क्रमांकाचे आरोपी ठरले, सगळे कळले.
आता यांना फासावर लटकवणं, तेव्हाच मनाला शांती मिळेल. कारण राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी जी शेवटची उभी गायली होती ना, श्रद्धांजली देता थरथरे रे काया, श्रद्धांजली देता थरथरे रे माझी काया, राहू दे रे विठ्ठल चरणी बाळ माझा संतोष अण्णा देवराया, राहू दे रे विठ्ठल चरणी बाळ माझा संतोष अण्णा देवराया. ओम शांती शांती शांती. ही शांती तेव्हाच लाभेल ज्यावेळी हे सगळे फासावर लटकलेले आपण पाहिलेले असू. आणि यांना फासावर लटकवण्यात जे 5 माणसं, जे 5 साक्षीदार, जे गोपनीय साक्षीदार म्हणून आज या खटल्यात उभे राहणार आहेत ना, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही शेवटपर्यंत तुमच्या भूमिकेवर ठाम राहा. ठाम राहा आणि तुमचा कबुली जबाब शेवटपर्यंत कायम ठेवा. कारण तुम्ही जो कबुली जबाब दिलाय ना, तोच कबुली जबाब या वाल्या आणि त्याच्या चेल्या चपाट्यांना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही. कारण या वाल्यानं आणि त्याच्या चेल्या चपाट्यांना जे काही सगळं केलंय ना, ते त्यांना याच जन्मात फेडावं लागेल, भोगावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला लढावं लागेल, निकरानं लढावं लागेल, हक्कानं पेटून उठावं लागेल. कोण आहे ते नराधम? कोण आहेत आणि यांनी काय असं केलंय की एक माणूस तुमच्या पैशाच्या आड आला म्हणून, तुमच्या खंडणीच्या आड आला म्हणून तुम्ही त्याचे खांदके पाडलेत, मारलं त्याला. मी वाचून दाखवणार आहे शेवटी संतोष देशमुखांचा जो विस्तृत शवविच्छेदन अहवाल आणि पोस्टमॉर्टम आलाय ना, वाचून दाखवीन मी शेवटी. थरथरे रे माझी काया, जी आता थरथरतीये प्रत्येकाची, हे ऐकून आणि मी बोलताना. कसं मारलंय? आणि याच प्रकरणात ज्या 5 गोपनीय साक्षीदारांनी साक्ष दिली आहे ना, तेच लटकवतील, त्यांचा कबुली जबाबच लटकवेल या वाल्या आणि त्याच्या चेल्या चपाट्यांना. म्हणून तर मी आज याच 5 जणांच्या विषयावर बोलणार आहे, त्यांच्या कबुली जबाबाबाबत बोलणार आहे. 5 गोपनीय साक्षीदार वाल्याचा उठला बाजार, आणि उठलाच आहे. त्याच्या सगळ्या गोष्टींचा आता पूर्णपणे हिसाब या ठिकाणी आता घ्यायचा आहे. आणि हा हिसाब या ठिकाणी 100% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. 5 गोपनीय साक्षीदारांचे कबुली जबाब आता एक एक करून तुम्हाला ऐकवतो. आता पहिला गोपनीय साक्षीदार क्रमांक 1, काय दिले यांनी कबुली जबाब, काय दिला यांनी साक्ष? हा कुठे होता? हा तिथे होता 8 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी 1 दिवस अगोदर विष्णू चाटे यांना वाल्मिक कराडचा निरोप देण्यासाठी सुदर्शन गुलेला नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये बोलवलं. तिथे विष्णू चाटे, सुदर्शन गुले आणि हा गोपनीय साक्षीदार बसला होता. गावरान चिकन मागवलं. एकीकडे गावरान चिकन शिजत होतं, तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट शिजत होता. चिकन शिजतंय, इकडे कट शिजतोय. आणि दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांना देखील हे खायला कमी केलं नाही. यांनी काय केलं? यांनी काय कट होता? वाल्मिक कराडचा निरोप होता. तो निरोप सुदर्शन घुलेला त्यानं काय दिला? अण्णांचा निरोप आहे, जो आता आडवा आलाय त्याला कायमचा आडवा करा, त्याला कायमचा धडा शिकवा. आता
आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तर त्याचे काय परिणाम होतात याचा संदेश द्या. आणि त्या सुदर्शन घुलेनं या प्रत्येक शब्दावर अंमल केलाय, एक्झिक्यूट केलंय प्रत्येक शब्दावर. या विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात काय बोलणं झालंय माहितीये? तो काही संभाषण आहे, जो कट कसा शिजलाय आणि कसा त्या विष्णू चाट्यानं सुदर्शन घुलेच्या अंगातला राक्षस उभा केला, राक्षस बाहेर काढला, ते तुम्हाला मी सांगणार आहे. काय संवाद होता? विष्णू चाटे, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. चाटे बोलतोय सुदर्शन घुलेला, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. स्वतःची इज्जत घालवली आणि आमची पण घालवली. तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं, तुम्ही काही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आलात. बघा चाटे काय बोललाय, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. तुम्ही आमची पण इज्जत घालवली, स्वतःची तर घालवली. साधं प्लांट नाही बंद करता आला तुम्हाला. कशाला पाठवलं होतं, उलट हात हलवत परत आलात. काय सांगायचं होतं त्याला? या सुदर्शन घुलेच्या आतला राक्षस जागा करायचा होता त्याला. कारण 6 डिसेंबरला हाच सुदर्शन घुले त्याच्या चेला पटांना घेऊन प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या सगळ्यांना घेऊन त्या आवाज कंपनीच्या आवारात गेला होता खंडणी मागण्यासाठी, खंडणी मिळवण्यासाठी. त्याला माहितीही नव्हतं की या ठिकाणी संतोष देशमुख येईल म्हणून. आणि काय केलं त्यांनी? गेटवर लाथा मारल्या. गेट उघडत नाहीत म्हणून अशोक सोनवणे वॉचमन मस्सा जो ग्रामस्थ त्यांना मारलं, हाल हाल करून त्या ठिकाणी त्यांना चापट्या मार आणखी लाथाबुक्क्यांनी मारलं त्यांना, त्या अशोक सोनवण्यांना. त्यांच्यावर 1-2 जण होते आणि आवाज कंपनीचे अधिकारी कर्मचारी त्यांना देखील मारलं यांनी. आणि हे जेव्हा त्यांना कळलं संतोष देशमुखांना, त्यावेळी संतोष देशमुख आणि त्यांचे गावातले ग्रामस्थ त्या ठिकाणी आले आणि यांच्या खंडणीचा प्लॅन फसला. कारण अशोक सोनवणे आत सोडलं असतं तर हे आत गेले असते आणि शिवाजी थोपटे आणि सुनील केंदू शिंदे यांना खंडणीची रक्कम मागण्यासाठी यांनी तगादा लावला असता. कारण की हे काम त्याच्यावर सोपवलं होतं. हा सुदर्शन घुले मोरक्या होता ना याचा, आणि त्याला हे विष्णू चाटेने काम करायला लावलं आणि विष्णू चाटेचा आका तो वाल्या. पण सुदर्शन घुलेच्या या कामात आडवा आला तो म्हणजे मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख. आणि सरपंच आडवे आले त्यामुळे मला माझी खंडणी मिळवता आली नाही, मला माझा प्लॅन पूर्ण करता आला नाही, मला हा प्लॅन बंद करता आला नाही. त्याच वेळी सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना तोंडावर धमकी दिली की तू खंडणीच्या आड येतोस काय, तुला बघून घेईन, तुला जिवंत सोडणार नाही म्हणून. ही पहिली धमकी सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना त्याच दिवशी दिली. आता विष्णू चाटे जो 6 डिसेंबरला प्लॅन फसला खंडणीचा आणि संतोष देशमुख आता खंडणीच्या आड येतोय, हे सगळं जेव्हा वाल्मिक कराडला सांगतो तेव्हा वाल्मिक कराड विष्णू चाटेला निरोप देतो की आता त्याला कायमचा धडा शिकवा, निरोप द्या त्याला. आणि मग विष्णू चाटे निरोप घेऊन सुदर्शन घुलेकडे येतो आणि 8 तारखेला नांदूर फाट्यावरच्या तिरंगा हॉटेलमध्ये एकत्र बसून यांचा हा संवाद सुरू होतो. आता यावर घुले उत्तर देतो, आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो पण तिथं संतोष देशमुख आला ना, त्यानं आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही, मस्साजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून दिलं. हो, दिलं हाकलून. कारण तुम्ही गावातल्या आमच्या माणसाला मारलं विनाकारण. अशोक सोनवणे वॉचमन, ते कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे आम्हाला घेणं देणं नाही, आमच्या गावातला म्हणजे आमचा माणूस. म्हणून संतोष देशमुख आणि ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ती भांडणं सोडवली. त्यावेळी त्यांच्यात काय हाणामारी मारामारी चपटाचपटी झाली, पण यांना काढता पाय घ्यावा लागला. काढता पाय म्हणजे काय, तिथून नंतर पोलीस स्टेशनला जावं लागलं. पण तो जो काही प्लॅन होता त्यांचा कंपनी बंद पाडण्याचा, प्लांट बंद पाडण्याचा, खंडणी मागण्याचा, तो पूर्णपणे संपला, तो पूर्णपणे संपला. त्यामुळे सुदर्शन घुलेच्या डोक्यात बसले संतोष देशमुख आणि संतोष देशमुखामुळे आमचा प्लॅन फसला असं हा विष्णू चाटेला सांगतोय. त्यावर विष्णू चाटे काय बोलला? वाल्मिक अण्णांचा निरोप आहे,
हे काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, म्हणजे काम पण दिलं नाही, काम पण बंद पाडलं नाही आणि खंडणी पण मिळाली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो. वाल्मिक अण्णाच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा सुदर्शन, असं विष्णू चाटे सांगतोय. वाल्मिक कराडचा निरोप आहे. आपल्याला खंडणी पण मिळाली नाही, काम पण बंद पडलं नाही, तो संतोष देशमुख आडवा आलाय काय, त्याला कायमचा धडा शिकवा आणि लोकांना कळू द्यात आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तर परिणाम काय होतो तो संदेश जाऊ द्यात. विष्णू साठे डबल सांगतोय परत, काय संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा सुदर्शन नाव घेऊन. मग परत तो घुले उत्तर देतो. आता त्याच्यातला राक्षस खवळला, अरे वाल्मिक अण्णा माझ्यावर आता खाऊन खातील, वाल्मिक अण्णांची मर्जी माझ्यावरची संपेल, वाल्मिक अण्णांचा विश्वास माझ्यावरचा उडेल, माझी जी पुढची स्वप्न आहेत, आणखी काय 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 करायचंय मला, पैसा पाणी काय संपत्ती काय सगळं हे मला मिळणार नाही. आता मला वाल्मिक अण्णासाठी करून दाखवावंच लागेल. झाला राक्षस निर्माण सुदर्शन घुलेच्या अंगात. ऑलरेडी तो राक्षस होता, आता आणखी पिना मारल्या विष्णू चाटेने निरोप देऊन वाल्मिक कराडच्या. मग काय झालं, मग घुलेने उत्तर दिलं, आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही. आता ही कंपनी बंद करायला कुणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो. बघा म्हणजे किती रग निर्माण झाली त्याच्या अंगात. आता ही कंपनी बंद करायला कुणीच अडथळा निर्माण करणार नाही असा बंदोबस्तच करून दाखवतो. कट शिजला, शिजला कट इथल्या इथंच. आणि ठरलं की आता संतोष देशमुखांना उद्या मारायचं. आणि हाच प्लॅन 8 डिसेंबरला आखला गेला. कारण त्याला माहिती आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हे करावंच लागेल. कारण घुलेचा अहंकार आता जागा झाला, त्याचा लोभ जागा झाला, त्याचा राग जागा झाला. अण्णांनी सांगितलेलं काम आहे, माझ्यावर सोपवलंय, उद्या मी भविष्यात त्याच्या टोळीचा प्रमुख होऊ शकतो. आणि की आधी त्याला टोळीचा प्रमुख होण्याच्या हौस होती. सगळे चेले चपाटे घेऊन 3333 असा ग्रुपच तयार केला होता त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून. आणि सगळीकडे बोंबलत फिरत होता. कितीतरी गुन्हे दाखल होते. एका गावात दरोडा टाकायला गेला होता ना, तेव्हा त्या गावातल्यांनी बदलून हाकलला होता आणि आधीची गाडी पार शेपटून टाकली होती. त्यानंतर त्यांनी दुसरी गाडी घेतली होती. कुठून आले त्याच्याकडे 3-4 गाड्या? याच वाल्याच्या कृपेनं ना. आता ठरलं की काही होऊ देत, अण्णाला खंडणी मिळवून देऊ शकलो नाही ना मी, आता दाखवतोच संतोष देशमुखांना म्हणून. असा करून त्याच्यातला राक्षस या विष्णू चाटेनं वाल्मिक कराडचा निरोप देऊन जागा केला. आणि तिथंच पहिला गोपनीय साक्षीदार उपस्थित होता, हजर होता. हाच कबुली जबाब त्यानं या CID आणि SITच्या तपासात दिला. त्यामुळे वाल्या तुझा बाजार या ठिकाणी उठणार म्हणजे उठणार. आता गोपनीय साक्षीदार क्रमांक 2 हा कोण आहे? यानं काय केलं? गोपनीय साक्षीदार क्रमांक 2, 6 डिसेंबरची जी घटना घडली त्या घटनेनंतर संतोष देशमुखांना ज्यांनी सावध केलं, ज्या माणसानं सावध केलं तो हा गोपनीय साक्षीदार आहे. काय झालं होतं? 6 डिसेंबरला आवादा कंपनीवर सुदर्शन गुले त्याचे चेले चपाटे आले. अशोक सोनावणे या वॉचमनला मारलं. मग त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि ग्रामस्थ आले. मग त्यांच्या थोडीशी हाणामारी मारामारी झाली. मग त्यांनी एकमेकांना पहिल्यांदाच बघितलं, कळलं ही आपल्यामध्ये अडथळा निर्माण करतायत. त्यावेळी त्या ठिकाणी संतोष देशमुखांना सुदर्शन गुलेंनी धमकी दिली. या गोपनीय साक्षीदाराला हे सगळी माणसं माहित होती. ही सगळी वाल्या कराडची माणसं आहेत. हे त्यांनी हेरलं आणि त्यांनी काय केलं? त्यानं थेट संतोष देशमुखांना फोन केला आणि सावध करण्याचा प्रयत्न केला. काय केला? बाबा, अण्णा, मी तुम्हाला सावध करतोय, तुम्ही काम करा. आत्ता जे काही 6 डिसेंबरला जे घडलंय ना आवादा कंपनीच्या आवारात, त्या सगळ्या आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करा, नाहीतर हे तुम्हाला सोडणार नाहीत. अशी त्यानं माहिती देखील दिली. सावध केलं अण्णांना त्यांनी. कारण काय? तर त्याला अनुभव होता. वाल्मिक कराडचे सर्व साक्षी जे साथीदार आहेत
ते सगळे खंडणी मागतात असंही त्यांनी सांगितलं. मलाही कराडनं धमकी देऊन याआधी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचं सांगितलं त्यांनी. म्हणजे याआधी देखील या माणसाला अनुभव होता या वाल्या कराड आणि त्याच्या सगळ्या टोळीचा. अशाच एका खोट्या गुन्ह्यात त्याला अडकवायचा प्रयत्न केला धमकी देऊन. म्हणून त्यांनी संतोष देशमुखांना फोन करून सांगितलं, संतोष अण्णा काही करा पण तुम्ही या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, नाहीतर काही उपयोग होणार नाही, तुम्हाला सोडणार नाहीत म्हणून. म्हणजे हा एक गोपनीय साक्षीदार त्या ठिकाणी उपस्थित होता, ज्यानं प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की मला देखील या टोळीनं कसा त्रास दिला, वाल्मिक कराडनं मला देखील खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवलं. आता या ठिकाणी त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय ना त्या गोपनीय साक्षीदारांनी, तो तुर्तास आपण खराय मानू इथपर्यंत ठीक आहे. पण महत्वाचा मुद्दा काय आहे, कबुली जबाबानुसार त्यांनी जे सांगितलं की बाबा मी संतोष अण्णांना फोन केला होता, सावध केलं होतं, पण तुम्हीच मला सांगा. आता सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी या आजच्या लाईव्ह मध्ये ना व्यक्त व्हा, आपली भूमिका मांडा स्पष्टपणे. कारण ही केस, हा खटला ज्या गोपनीय साक्षीदारांवर अवलंबून आहे ना, तेच हे 5 जण आहेत. आणि या 5 जणांनी आपला जो कबुली जबाब दिलाय ना, या कबुली जबाबाच्या ताकदीवर हे सगळे वाल्या कराडपासून सगळे आरोपी 100% फाशीवर जाऊ शकतात. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत तुम्ही व्यक्त व्हा, कमेंट्स करा, तुम्ही तुमची भूमिका मांडा, चर्चा करा की खरंच आपल्याला या कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहावं लागेल आणि संतोष अण्णांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल, झगडावं लागेल. काय झालं मलाच सांगा तुम्ही. 6 डिसेंबरला जी घटना घडली त्या घटनेनंतर म्हणजे जी काही मारहाण झाली त्यावेळी सगळे धनंजय देशमुख, पोलीस त्यांनी काही घेऊन आणले होते, कर्मचारी होते, इकडे कंपनीचे, आवाजा कंपनीचे काही अधिकारी होते, कर्मचारी होते, आणि हे सगळे आरोपी गँग, काही ग्रामस्थ मस्ताजोगचे, हे सगळे पोलीस स्टेशनला गेले होते. 10:30-11 घटना घडली, 1 वाजता ते गेले केज पोलीस स्टेशनला. तिथे गेल्यानंतर हे अशोक सोनवणे ज्यांना मारहाण झाली ते कितीतरी वेळा विनवण्या करतायत, हातपाय जोडतायत पोलिसांना की माझी अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घ्या, हो घ्या. संतोष देशमुख देखील तिथं आहेत, धनंजय देशमुख तिथं आहेत, अधिकारी आहेत आवाजा कंपनीचे. अहो दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10:30 पर्यंत नुसतं फक्त बसून ठेवलं, पण त्याची अॅट्रॉसिटीची तक्रार केज पोलीस ठाण्यातल्या त्या PI नाही, कोण तो प्रशांत महाजननी, त्या राजेश पाटलांनी कुणीही दखल घेतली नाही, कुणीही नोंदवून घेतली नाही. हो आता तुम्हीच मला सांगा, ज्यांनी अशोक सोनावणीची अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली नाही, ते संतोष देशमुखांची मारहाणीची तक्रार किंवा या आरोपींविरुद्धची तक्रार दाखल करून घेऊ शकले असते का? अहो हे पोलीस मॅनेज होते. त्या गोपनीय साक्षीदाराचा कबुली जबाब परफेक्ट आहे, त्यांनी सावध केलं, अतिशय उत्तम. पण संतोष अण्णांना कुठे ना कुठेतरी जाणीव होती की हे पोलीस आपलं ऐकणार नाहीत, हे पोलीस आपल्याला जुमानणार नाहीत, हे पोलीस फक्त आरोपींचं ऐकतील, आरोपींच्या बाजूचं ऐकतील. कारण दोघाही भावांना त्या ठिकाणी जाणीव झाली होती की या सगळ्या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न आता सुरू झालेत. मग आले फोनाफोनी, वाल्याचा आला असेल चाट्याला, चाट्याने केला असेल त्या पोलिसाला, ते प्रशांत महाजन, ते राजेश पाटील, झालं की लगेच एक आलाच 5-10 मिनिटात त्या ठिकाणी जामीन देणारा तो बालाजी तांदळे, अण्णा आमचं दैवत, आला. काय झालं, किरकोळ केस केली आणि या आरोपींना जामीन मिळवून दिला, झाले, आरोपी गेले घरी. आता ज्या आरोपींना ऑलरेडी सोडवायचाच प्लॅन होता या पोलिसांकडून, म्हणजे या कराडला माहितीये ना, उद्या जर तिथं काय झालं, मारामारी बाचाबाची, तर यांना पोलीस स्टेशनला जावं लागेल. मग तिथं माझी माणसं आहेतच, मी त्यांना आधीच सांगून ठेवलेलं आहे, त्या चाट्याला पण सांगितलेलं आहे, पोरं अडकवू नको, आपलं काम व्हायला पाहिजे, आपलं काम खंडणी मिळवणी, बाकी काय नाही. झालं, सगळे जण त्या ठिकाणी तात्काळ जामिनावर सुटले, टेबल जामीन गेले. पण याच 6 तारखेनंतर पासून ते 8 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवस संतोष अण्णांना, संतोष देशमुखांना यांनी फक्त छळलं.
छळलं, फक्त छळलं. वारंवार फोन करून छळलं त्या विष्णू चाटेनी. वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही, वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही. आणि कोणी इकडून तिकडून फोनाफोनी, जेणेकरून संतोष अण्णाला पूर्णपणे त्यांनी घाबरवलं. आता पर्याय संतोष अण्णांकडे काहीच नव्हता. मान्य आहे, जर संतोष अण्णांची फिर्याद जर या पोलिसांनी त्या ठिकाणी घेतली असती आणि या आरोपींना अटक झाली असती तर संतोष अण्णांचा जीव वाचला असता, हे नक्की आहे. पण जे गोपनीय साक्षीदार आहेत त्यांना मला एवढंच म्हणायचंय, अहो संतोष अण्णांना सुद्धा खात्री होती की सगळं पोलीस स्टेशन मॅनेज आहे, हे काय आपली फिर्याद दाखल करून घेणार. आमच्याच गावातल्या माणसाला इतकं बदडलंय, पण त्याची अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेत नाहीत, ही आमची काय तक्रार घेणार. त्याच ठिकाणी संतोष अण्णांना कळून चुकलं होतं. त्याच्यावर ह्यांचं सगळ्यांचं प्रेशर, हे दुसऱ्या गोपनीय साक्षीदाराचं काम होतं. आता तिसरा गोपनीय साक्षीदार काय म्हणाला, त्यांनी कबुली जबाब काय दिलाय, काय म्हटलंय? वाल्मिक कराडच्या दहशतीचा सगळा कच्चा चिट्टाच या तिसऱ्या साक्षीदारानं कबुली जबाबात नोंदवलाय. सगळा कच्चा चिट्टा. आतापर्यंत या कराडनं बीड जिल्ह्यामध्ये जे काही उद्योग केलेत त्या सगळ्या उद्योगाचा पाडा त्यांनी वाचलाय. काय म्हटलाय तिसरा साक्षीदार? कराडचं बीड जिल्ह्यात इतकं वर्चस्व होतं, इतकी दहशत होती की प्रत्येक ठिकाणी त्याच्या दहशत माजवणाऱ्या टोळ्या कार्यरत होत्या. प्रत्येक ठिकाणी या टोळ्यांच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या कंपन्यांकडे खंडणी मागायचा. म्हणजे केवळ आवाजा कंपनीकडे नाही, याचाच अर्थ तो खंडणीला सोकला होता. कारण आधीच्या कुठल्या तरी कंपनीने त्याला खंडणी दिली होती आणि ती खंडणी मिळाल्यामुळं, ते पैसे मिळाल्यामुळं हा सोकला होता. इतकी खंडणी मिळते, इतका पैसा मिळतोय आपल्याला, तर मग काय करायचं? मग मागा खंडणी आणि घ्या पैसा. नाही दिली का करा आडवा. म्हणून त्यांनी पुढे सांगितलेलंच आहे, खंडणी नाही दिली की कंपनी बंद पाडायची किंवा खंडणीला अडथळा ठरणाऱ्या एखाद्याला मारायचा किंवा अपहरण करायचं आणि मारायचं, असं पसरवून यांनी दहशत निर्माण केली होती. इतकंच नव्हे तर दहशतीमुळं दाखल करता येत नाही कुणाला गुन्हा, म्हणून सगळे गप्प बसले. कारण कंपनीचे अधिकारी, कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर, कंपनीचे जमीन अधिग्रहण अधिकारी, कंपनीचे सगळे काही कर्मचारी, हे बिचारे त्यांना त्या गावात राहायचंय आणि कंपनीचा मूळ मालक तर नसतोच तिथं. तो मोठा, त्यांनी कंपनी खोललेली आहे, प्लांट सुरू केला आहे, सगळी माणसं नेमली आहेत. आता ज्या ठिकाणी नेमलंय त्या गावात, त्या आसपासच्या परिसरात या माणसांना राहावं लागतंय ना. ती काय करणार बिचारी? त्यांना जगायचंय, त्यांना राहायचंय तिथं. आता 28 मेलाच या सुनील केंदू शिंदेना अपहरण करून खंडणी मागण्यासाठी त्यांना नेलं होतं. त्याच वेळी त्यांना कळलं होतं की नको बाबा. नंतर आपण त्यांचा फोन कॉल पण ऐकला. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं सुनील केंदू शिंदेला काय काय बोलला होता. तो शिवी पण हसडली होती. प्लांट बंद करा, कंपनी बंद करा, याद राखा, चालू केली तर, असं पण म्हटलं होता. आणि याचं आपलं एकच होतं, हो अण्णा, हो अण्णा, नाही अण्णा, हो अण्णा. का घाबरले? करणार काय? एवढी दहशत. पोलीस देखील गुन्हे दाखल करून घेत नाहीत, कुणी आलंच दाखल करायला. का तर यांची इतकी मिली भगत आहे त्या वाल्मिक कराड या पोलिसांची. त्याच्या विरोधात किंवा त्याच्या टोळी विरोधात कोण गुन्हा दाखल करायला आलं की पोलीस पहिले त्याचं नाव त्याला सांगतात, त्या वाल्याला, की बदलला परत त्याला. आता कराडला अटक केल्यानंतर जे काही आंदोलनं झाली ना, आपण जे सगळं बघितलं त्याच्या गावात, आठवतंय का? काय हू म्हणून अक्षरशः महिला, कोण ऊर बडवतय, कोण रस्त्यावर डोकं आपटतय, कोण अंगात आल्यासारखं करतय, काय काय चालू होती नाटकं सगळी आपण बघितली ना. त्याला अटक झाली, जे झाली की झालं, त्या पार परळीमध्ये दहशत पसरवली लगेच. व्यापारी लोकांना त्यांचे गाळ्याचे शटर खाली घ्यायला लावले. कोण टाकीवर चढतंय, कोण अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करून घेतय, कोण काय काय उद्योग करतय, कोण रस्ते बंद पाडतंय, कोण पुलं बंद पाडतंय. हे सगळे उद्योग केले ना यांनी. तर या साक्षीदारांनी सांगितलंय, ठिकठिकाणी जी आंदोलनं झाली ना, त्याला अटक झाल्यानंतर त्या आंदोलनामध्ये याच्या टोळीचे लोक होते. बघा,
याच्याच टोळीचे लोक होते. मग याच्याकडे इतक्या टोळ्या आहेत ना की आंदोलन करण्यासाठी पण सेपरेट टोळी आहे, खंडणी मागण्यासाठी सेपरेट टोळी, दमदाटी करण्यासाठी सेपरेट टोळी, पळून नेऊन मारण्यासाठी सेपरेट टोळी. अहो सगळे तरुण कामाला लावले. आणि कोण एखादा दिसला आपल्या पट्टीत आला की या पट्ट्यानं त्याला घेतलाच आणि लावलं त्याला कामाला. या अशा सगळ्या टोळ्या या वाल्मिक कराडकडे आहेत असं या गोपनीय साक्षीदार क्रमांक 3 यानं सांगितलं होतं. आता गोपनीय साक्षीदार क्रमांक 4 अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. सरपंच बापू आंधळे जे हत्या प्रकरण झालं होतं ना, त्या हत्या प्रकरणात विनाकारण ज्याला अडकवलं या वाल्मिक कराडनी, तो हा साक्षीदार आहे. विनाकारण अडकवलं तो हा साक्षीदार आहे. तो पुढे आलाय आज कबुली जबाब द्यायला. दिलाय त्यांनी सीआयडी SIT कडे. काय सांगितलं यांनी? वाल्मिक कराडनं बापू आंधळे हत्या प्रकरणात विनाकारण मला अडकवलं, त्यामुळे मला 90 दिवस जेलमध्ये बीडच्या जिल्हा कारागृहात राहावं लागलं. किती 90 दिवस म्हणजे 3 महिने. कराडची संपूर्ण जिल्ह्यात दहशत आहे. त्याच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल केले जातात. खोटे गुन्हे, याच्यावर खोटा गुन्हा टाक, त्याच्यावर खोटा गुन्हा टाक, याला अडकव. आपलं काम करत नाही ना, चल टाक खोटा गुन्हा याच्यावर, टाक केस, घ्यात. पोलीस पण त्याचे. काल परवाच मी म्हटलं होतं, एका खिशात पोलीस, दुसऱ्या खिशात प्रशासन, वर्ण गमजा, काहीच कळत नाही 2 खिशात कोण कोण आहेत ते. हातात दोरा गंडा आणि गंडवर फिरायचं. काय झालं पुढं? कराडच्या दहशतीमुळे लोक तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जायला घाबरतात. का तर स्वतःचा स्वानुभव सांगितला या व्यक्तीनं. त्याला स्वानुभव आला की अशी परिस्थिती आहे, या परिस्थितीमुळे आमची काय अवस्था झाली. मला 90 दिवस जेलमध्ये काढावे लागले, ज्या प्रकरणाचा माझा काही संबंधच नाहीये. आणि आता गोपनीय साक्षीदार क्रमांक 5 हा साक्षीदार आहे ना, हा सांगतो या टोळीबद्दल. कुणाच्या? या सुदर्शन घुलेच्या 3333 जी काही त्याची आहे ना ग्रुपचा, त्यांचा जो काही लोगो आहे का काय आहे ते. हा काय सांगतोय? प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे त्या सुदर्शन घुलेचे फॅन होते. ते त्याला भाऊ म्हणायचे, भावा म्हणायचे, भावा. इतके फॅन होते त्याचे. तू फक्त बोल, आम्ही करणार, तू फक्त बोल, एवढे फॅन होते त्याचे. त्यामुळे त्याच्या टोळक्यात ही सामील होती गँग. आणि या तिघांची गावात प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत होती, परिसरात दहशत होती. आणि हे तिघही त्या कराडच्या, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं खंडणी गोळा करायचे. म्हणजे याच्या आधी वाल्मिक कराडनं या सगळ्या टोळ्यांचा वापर करून घेतलेला आहे. त्यावेळी पण खंडणी मागितलेली आहे, त्यावेळी पण कुणाचं तरी अपहरण केलेलं आहे, त्यावेळी पण कुणाला तरी मारलंय. जसं परवा माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी की बीड मध्ये एवढ्या जणांचे आतापर्यंत खून झालेले आहेत. ते कोण आहेत, कुठं आहेत, बेपत्ता आहेत. कदाचित ती अशीच माणसं असतील ज्यांना अपहरण करून त्यांना मारलेलं आहे. माहितही नाही की कुठं टाकलंय, राखेत टाकलंय का वाळूत टाकलंय का कुठं नेऊन टाकलंय, काही कल्पना नाही, काही कल्पना नाही. अशी परिस्थिती आज. आणि आता गोपनीय साक्षीदार जो 5वा आहे ना, त्यानं स्पष्ट केलं की या तिघांनी याच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं खंडणी मागितली. मग त्याला येऊन मिळाला जयराम चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार, बनली यांची गँग, आणि केलं अख्ख्या बीडला बेजार. जाईल तिथं मग वाल्या सांगेल तेच करायचं. वाल्या म्हणला याला पकडून आणलं, याचे हातपाय तोडले, याला संपवा संपवला, याला या आतापर्यंत या परत कुठं दिसला नाही पाहिजे, बेपत्ता. इतकी दहशत या वाल्याची. आणि आता याच 5 गोपनीय साक्षीदारांनी वाल्याचा बाजार उठवल्याचं ठरवलंय, बाजार उठवायचं ठरवलंय. अहो संतोष देशमुख यांची हत्या झाली ना, त्या हत्येच्या वेळी या प्रतीक गुलेनं 15 व्हिडिओज आणि 8 कॉल केलेत, 8 फोटो काढलेत. 15 व्हिडिओज आणि 8 फोटो. एक एक क्षण टिपलाय.
एक एक क्षण आम्ही कसं मारतोय ते दाखवायला, एक एक क्षण. इतकी वाईट अवस्था. तो कृष्ण आंधळे आहे ना, त्याच्या ग्रुपवर मोकारपंथी काहीतरी नाव आहे, मोकारपंथी, त्या ग्रुपवर हे व्हिडिओ टाकले आणि कसं मारतोय बघा हे दाखवतोय. त्याला मारतोय कसं हे दाखवताना त्या ग्रुप मधल्या काही सदस्यांनी सुद्धा, व्हॉट्सअपवरच्या त्या ग्रुप आहे ना मोकारपंथी, ते म्हणले अरे नका मारू आता, सोडा त्याला. त्यांना बघून सुद्धा कळवळा आला, त्यांना बघून सुद्धा अक्षरशः घाम फुटला. पण यांना मारताना नाही फुटला, यांना दाखवताना नाही फुटला. यांना काय करायचं होतं माहिती? असं यांना मारण्यासोबतच आम्ही कसं मारलं हे दाखवून दहशत पसरवायची होती आणि आम्ही करून दाखवलंय. संदेश द्यायचा होता ना. वाल्मिक कराड म्हणलाय ना, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, त्याचे काय परिणाम होतात याचा संदेश द्या, आम्हाला संदेश द्यायचा आहे. म्हणून यांनी हे व्हिडिओ काढले, फोटो काढले. इतकंच नाही हो, त्या सुदर्शन घुलेच्या आता डोक्यात इतके संतोष देशमुख घुसले होते ना की त्यांना मारता मारता सुद्धा सुदर्शन घुले सर्वांचा बाप असं वाक्य संतोष देशमुखांच्या मुखातून काढायला लावलं यांनी. इतकी नीच प्रवृत्तीची, नालायक वृत्तीची, राक्षसी, क्रूर माणसं. माणसं कशी म्हणता येतील राक्षस बोलल्यानंतर? माफ करा, मी यांना माणसं म्हटलो, चुकलो, माफी मागतो. हे राक्षस आहेत, राक्षस आहेत, हे राक्षस कुळातलेच. पण यांना शिक्षा होणारच. एक देव माणूस, एक देव माणूस आणि 8 क्रूर राक्षस. काय अवस्था झाली असेल त्याची? व्हिडिओ कधी काढले? टायमिंग आहे, टायमिंग सकट टिपलाय सीआयडी आणि एसआयटीने सुद्धा. मग या प्रतीक घुलेच्या मोबाईल मधनं 3:45 आपल्याला आठवत आहे, 3:15 अपहरण झालं. नंतर गाडीत बदलत 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 पुढे नेलं. कुठं? त्यांना पहिले कुठे नेलं आपल्याला माहिती आहे. त्यांना खदानीत नेण्याचा प्रयत्न केला, पण तिथे लोक म्हणली इथं काय करू नका, देव माणूस बिचाराला सोडा. तिथून बाहेर निघाले आणि त्यांचं नेहमीचं ठिकाण पाची आंबा, निर्जन वस्ती, टाकळीच्या जवळची, जिथं नेहमीप्रमाणे मुकादमानी एखाद्याला उचल दिली आणि त्यांनी उचल जर दिली नाही त्या मजुरांनी परत फेडली नाही तर त्याला उचलायचा, गाडीत टाकायचा, पाची आंब्यात न्यायचा, बदलायचा. त्यांचं नेहमीच काम. आणि हे तर त्या घुल्याचं शेत होतं. त्या टाकळीपासून पुढे गेल्यावर चिंचोली गायरान आहे, त्या चिंचोली गायरान त्या घुल्याचीच शेती, मोकळं गायरान. तिथं नेला हो आणि जे मारायला सुरुवात केली. बघा व्हिडिओचा टायमिंग आहे, किती मिनिट किती सेकंद, कुठल्या टायमिंगला व्हिडिओ काढला, किती वाजता आणि किती सेकंद आणि मिनिटाचा काढला याचा टायमिंग आहे. पहिला व्हिडिओ 3:45 वाजता 1 मिनिट 10 सेकंदाचा. दुसरा व्हिडिओ 3:47 53 सेकंदाचा. तिसरा व्हिडिओ 3:48 35 सेकंदाचा. चौथा व्हिडिओ 3:50 पाचवा व्हिडिओ 3:52 जो चौथा मी म्हटलं व्हिडिओ तो फोटो काढलेला आहे. नंतर पाचवा व्हिडिओ 3:52 24 सेकंद. व्हिडिओ सहावा 3:53 7 सेकंद. सातवा 3:54 36 सेकंद. आठवा 3:55 14 सेकंद. अरे मारतायत पण आणि व्हिडिओ पण काढतायत, हसतायत, खिदळतायत आणि फोटो पण काढतायत. व्हिडिओ 9वा 3:55 4 सेकंद. व्हिडिओ 10वा 3:58 2 सेकंद. व्हिडिओ 11वा 3:59 5 सेकंद. व्हिडिओ 12वा 3:59 18 सेकंद. 3:59 18 सेकंदाला 12 सेकंद. व्हिडिओ 14वा 5:34 1 मिनिट 44 सेकंद. व्हिडिओ 14वा 5:35 1 मिनिटाचा आणि व्हिडिओ 15वा 5:53 24 सेकंद. म्हणजे 3:45 ते 5:53 म्हणजे 2-2.25 तास मारत तर होतेच त्यांना, पण त्यासोबत फोटोही काढत होते, व्हिडिओही काढत होते. दाखवायचं होतं आम्ही करू शकतो. आम्हाला खंडणी मागण्यात अडथळा आणला का तू? आता तुला दाखवतो आम्ही. दाखवायचं होतं संदेशांना, या राक्षसांना, या नराधमांना, आणि त्याच्या आकाला खुश करायचं होतं यांना, त्या वाल्याला खुश करायचं होतं. मग आम्ही काय करू शकतो, आम्ही करू शकतो, तू दिलेलं काम आम्ही पूर्ण करू शकतो म्हणून. इतकी भयानक अवस्था. अहो आठवा,
वैभवीनं जेव्हा हे फोटो बघितले ना, संतोष देशमुखांची मुलगी जी 12वीची परीक्षा देत होती, 12वीची परीक्षा हो. शेवटचा पेपर राहिला होता. आदल्या दिवशी गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं तर वैभवी म्हणाली, ही परीक्षा मी परत कधी देईन, पण माझ्या वडिलांना न्याय मिळायला पाहिजे आणि ती न्यायाची परीक्षा पहिली, नंतर माझी शैक्षणिक परीक्षा. का नाही म्हणणार, का नाही पेटून उठणार ती? माझ्या वडिलांना इतका हाल करून मारलं बोलल्यानंतर मला न्याय मिळालाच पाहिजे, मला न्याय हवाय. किती वर्ष आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत सलत राहील की मी माझ्या वडिलांना शेवटचं कधी बघितलं असेल. काय म्हणत होते तिचे वडील? शेवटचे शब्द होते ना, शेवटचे शब्द ते वैभवीने ऐकवलेत. मला माझ्या मुलामुलींसाठी जगू द्या, मला माझ्या गावासाठी जगू द्या, असं म्हणत होते संतोष देशमुख. तरी ऐकलं नाही हो, तरी ऐकलं नाही, तरी हाल करून मारलं. अरे मान्य आहे, तुम्ही तर त्यातली बरीच अशी टुकार आहेत ज्यांची लग्न पण झाली नसतील, पण ती हसून जगून तरी बरं झालं लग्न नाही झाली. बिचारा येणाऱ्या पोरी बारींसाठी आयुष्यभर असंच. काय म्हणाली वैभवी? पण यातनं पण तिने स्वतःला सावरलं. ही खंडणी कुठं जात होती आणि ही खंडणी मागायला कुणी पाठवलं होतं, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांना पहिल्यांदा सहआरोपी केलंच पाहिजे, केलंच पाहिजे, त्यांना सहआरोपी केलंच पाहिजे. कारण की राजकीय वरदहस्ताशिवाय हे घडूच शकत नाही, हे घडूच शकत नाही. कुठं जाणार होती ही खंडणी? कुठं जाणार होते हे पैसे? कुठं जाणार होते? आणि कोणी खंडणी मागायला पाठवलं? या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत. आज वैभवीने विचारलंय, उद्या विराज विचारेल, उद्या धनंजय देशमुख विचारतील, उद्या मस्ता जोक्कर विचारतील, उद्या अख्खा महाराष्ट्र विचारेल ही खंडणी कुठं जात होती आणि खंडणीसाठी कुणी पाठवलं होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आणि शेवटचं आता सांगतो, शवविच्छेदन अहवाल, पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, जो विस्तृत स्वरूपात आलाय आता. तर आपण पूर्वी अगदी थोडं थोडं आपल्या कानावर येत होतं, काळं निळं पडलेलं शरीर, 56 अंगावर वार होते, व्रण होते, असं कुठली जागाच नाही ठेवली की ज्यांनी मारलं नाही तिथं. शरीर काळं निळं पडलं होतं, डोळ्याखाली काळे व्रण, असंख्य जखमा, अतिरक्तस्राव, नाकातून रक्त येईपर्यंत मारा, नाकातून रक्त येईपर्यंत मारा, हनुवटी, कपाळ, दोन्ही गालांवर जखमा, छाती गळ्यावर देखील जबर मारहाण. अहो आठवतंय आपल्याला, सांगितलं होतं, मरता मरत नाहीत, जीव जात नाही म्हणून त्यांच्या छाताडावर WWE सारख्या उड्या मारल्या यांनी, उड्या मारल्या. अरे त्या WWEचं रिंगण होतं का रे बाबा? जवळपास 1.5-2 तास मारहाण झालीय. बरगडी देखील तुटल्या होत्या, बरगड्या तुटल्या होत्या, जखमा झाल्या होत्या, हाताच्या मुठीवर जखमा होत्या आणि मधल्या बोटाला जखम होती, दंडावर, मनगटावर, पोटरीवर, मांडीवर, गुडघ्यावर, सगळीकडे मारहाणीच्या खुणा होत्या. नडगी सुद्धा फोडली यांनी, पाठ काळी निळी केली. अहो इतकं मारलं की 2 पाईप होते वेल्डिंगचे, पाईप तुटून अक्षरशः तुकडे झाले, त्याचे 15 तुकडे झाले. त्याचाच फोटो लावलाय चार्जशीटला CID आणि SIT तपासात. पाईप तुटला, पण या नीच नालायकांचं मारण्याची हौस नाही फिटली. पाईप तुटला पण मारण्याची हौस नाही पेटली, अशी परिस्थिती झाली. म्हणजे इतकं मारायचं की मरेपर्यंत त्या माणसाला पाणी पाजा असं म्हटल्यानंतर त्याच्यात
मुखावर तुम्ही शरीराच्या दोन्ही बाजूला उभं राहून लघवी करता. अरे ही कुठली नीच प्रवृत्ती तुमची? तुमच्या सारख्यांना ना कुठल्या तरी श्वापदांचंच मूत्र पाजलं पाहिजे, रोज रोज पाजलं पाहिजे. मी तर म्हणतो कोठडीमध्ये तुम्ही जितके दिवस आहात ना तितके दिवस तुम्हाला रोज कुठल्या ना कुठल्या तरी श्वापदाचं मूत्र पाजलं पाहिजे. तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे की आपण काय करून बसलो. तुम्ही व्यक्ती नाही संपवली, तुम्ही त्या व्यक्तीनं ज्या सगळ्यांना जीव लावला ना त्या सगळ्यांचे जीव संपवले. तुम्ही जीव संपवले. काय उपयोग आहे आता? हो मस्त त्यांच्याबद्दल चांगलं बोलू आणि हे करू, जीव तर गेला ना. पण लक्षात ठेवा नराधमांनो, तुम्ही व्यक्ती मारलीत, विचार नाही मारू शकलात. विचार नाही मारू शकलात. कारण जे राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर बाबळे महाराजांनी म्हटलंय ना ते फार महत्वाचं आहे. तो शेवटपर्यंत ते वाक्य कायम लक्षात राहील महाराष्ट्राच्या. काय म्हटले ते मी शेवट करतो आणि ते आहे. आता मलाही सहन होईल आणि मी तरी किती हे करणार. काय म्हटलं त्यांनी? तुझ्या राहिल्या स्वप्नांना. होय, संतोष देशमुखांची स्वप्न अपुरी आहेत. गावाला आणखी सुजलाम सुफलाम करायचंय, गावाचा विकास करायचा, गावाला पाणी पाहिजे, गावाला हे पाहिजे, गावातल्या लोकांना रोजगार पाहिजे, सगळं काही पाहिजे. आहेत धनंजय देशमुख, आहेत मस्त जोकर आणि आहे त्यांच्या पाठीशी हा महाराष्ट्र उभा. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराजांचं जे वाक्य आहे ना ते त्या ओव्या आहेत ज्या प्रासादिक आहेत त्यांच्या सहज मुखातून निघालेल्या वाणीतल्या आहेत त्या ओव्या. तुझ्या राहिल्या स्वप्नांना म्हणजे संतोष देशमुखांच्या, तुझ्या राहिल्या स्वप्नांना हा धनंजय लावील रे जीव. काळजी करू नका संतोषांना. तुमची सगळी अपुरी अर्धवट राहिलेली स्वप्न धनंजय देशमुख इतका जीव लावून पूर्ण करील ना, त्यांच्यासाठी जीव देईल, पण स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुमची सगळी स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या राहिल्या स्वप्नांना शहीदा. शहीद होणंच म्हणतात ना याला. आपल्या गावासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी. अहो जात धर्म बघितला नाही हो. अशोक चव्हाण वॉचमन, दीपक केदार म्हणतात बघा, अप्रतिम त्यांचं खरं म्हणजे भाव आहे तो. आमच्या आयुष्यभर संतोष देशमुख लक्षात राहतील, कारण की त्यांनी एका बौद्ध धर्मातल्या व्यक्तीला मारहाण होतीये हे समजल्यानंतर जात पात धर्म न बघता त्याच्या मदतीला धावून गेले. म्हणून संतोष देशमुख आमच्या कायम स्मरणात राहतील. हे दीपक केदारांचं वाक्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि ते खरं आहे आणि सत्य आहे. अहो कसला जात आणि कसला धर्म. तुझ्या राहिल्या स्वप्नांना शहीदा सारा महाराष्ट्र लाविल रे जीव. राहा निवांत विठ्ठल चरणी श्रद्धांजलीचा मान. श्रद्धांजली देता थरथरे रे माझी काया. श्रद्धांजली देता थरथरे रे माझी काया. राहू दे रे विठ्ठल चरणी बाळ माझा. राहू दे रे विठ्ठल चरणी बाळ माझा. संतोष अण्णा देवराया. संतोष अण्णा देवराया. ओम शांती शांती.